मित्रांनो, जय शिवराय. आणि तळेगावला आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यात असणाऱ्या तळेगावला शाकीरबाईच्या गोठ्याचं काम जवळपास बघताय पूर्ण झालेलं आहे. मागच्या वेळेस आपण गोठा दाखवला त्यावेळेस अधुरं काम होतं आणि आता पूर्ण गोठा कंप्लीट झालेला आहे. बऱ्याच दिवस झाली शाकीरबाईची पण मुलाखत नव्हती. बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की शाकीरबाईची मुलाखत घ्या. आणि 1-1.5 महिन्यापूर्वी प्रकार घडला मैदानात, ज्या प्रकारावरून मोठं ट्रोलिंग झालं, संघटनेने बंदी पण घातली. अशा या सगळ्या विषयानंतर आपली कुठलीच मुलाखत किंवा प्रतिक्रिया शाकीरबाईची पण आली नव्हती. आता होऊ घातलेलं 21 जून रोजी हिंदकेसरी मानाच्या मैदानाविषयी आढावा करण्यासाठी आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी इथं आलो गोठ्यावरती. आणि त्यानिमित्तानं सगळेच प्रश्न विचारू या. नमस्ते. नमस्कार. काय चालू आहे? काय नाही. शंकर आहे. हां. शंकरची गती आणि शंकरने जो गुलाल टिकून ठेवलेला आहे तो अखंड आहे. हा. बाकीच्या बैलांना गुलाल नाही, पण शंकरने गुलाल टिकून ठेवलेला. कारण आपलं राजा सम्राट चिमण्या सगळी नंदी असतील, त्याच्या माग शंकर आपल्या ग्रुपचं नाव चालतो. शंकर नाव चालवतो. बरं, काय नियोजन 21 तारखेचं शंकरचं? 21ला आहे शंकरचं नियोजन. चांगलंच आहे. या मध्ये एक चांगला गोठा, सुसज्ज गोठा. किती बाय कितीचा गोठा झाला? हे 72/30 आहे. 30. 72/30. हा. म्हणजे उभा 72 ना असं 30. आणि खाली गोबा वगैरे नाही केला मग? नाही, गोबा तिकडं गाईकडं करेल, इकडं बैलासाठी मातीचे. बाजी ना. हा. मुंबई गाजवणारा आणि मुंबईला यावेळेस गुलालात राहिलेला. हो. चांगलं त्या ठिकाणी बिनजोड खेळला. बिनजोड भरपूर झाले त्याच्या. हां. कारण 3 फेऱ्याचे मैदान 2-3 केले. बरं. 3 मैदान केले, 2 मैदान गुलालात राहिला. 2 मैदान गुलाल. 1 मैदान मार खाल्ला होता. बिनजोडला बी 2-3 गाड्याच मार खाल्ला फक्त. सगळ्या गाड्या गुलालात त्याच्या. हीच गाडी पळायची बाजी शार्दूल. हा. म्हणजे पहिलं जुनं आपला ग्रुप ह्याच नावानं चालतं, बाजी शार्दूल ग्रुप. किती वर्ष वय असेल बैलाच आता? बैलाच काही एवढं जास्त बी वय नाही, पण आपणच जास्त त्याला पळत नाही. पळवत नाही. हा. मग आता कसं मुंबईहून इकडं आणायचं कारण? आता आपण 21 तारखेला मैदान आहे आपल्या भागात. बरं. हिंदकेसरी मैदान ठेवलेलं आहे त्या हिशोबानं. आणि तिकडं पण बिनजोड आता पाणी पालटा का बंद होत्या. बिनजोड बंद होत्या. हा. त्या हिशोबाने ते इकडं आणला. चांगलं नियोजन करा. शंकर असेल, बाजी असेल, अजून बैल बघूया. या चला. वजीरला काय झालं? वजीरला त्या रोजी एकूण 5 मैदानात थोडा कुठल्या बैलाला? ते आपले वासरू होतं इकडचंच. आपले पाय जास्त उचलतोय का? हा. इथं पायामध्ये थोडंसं प्रॉब्लेम त्याच्या निघला तो. बरं. दाखवलं का डॉक्टरला मग? हा, दाखवला. पण होईना अजून, डॉक्टर बी दे म्हणे. किती टाइम लागणार आहे त्याला. किती दिवसात रिकवर होईल? आता भरपूर टाइम खाणार ते. बरं. हा. इकडं विराट, छोटा चिमण्या. हा. हे विराट आहे. कुठला? हे विराट. हा विराट. ते छोटा चिमणी आणि ते तेजा नवीन वासरू. नवीन वासरू तेजा. ही विराटची खरेदी कुठली? विराटचे आपले जोडवाडीचे आपले अर्जुन भाऊ सुट्टी मेघर त्याच्या गावातलं, त्यानंच घेऊन दिले. आणि चिमणीची? चिमणी आपल्या इकडचा आहे, जावेद ड्रायव्हर, नाणेगाव. आणि तो तेजा आता नवीन खरेदी? ते बापूच्या गाडीतला वासरू आहे. म्हणजे कधीची खरेदी आहे? आताची का? नाही, आता माग बरेच दिवस झाले तवाची. बरं. आता कुठले बैल पळणार आहे 21 तारखेला? 21ला आहे ना आता आपला सम्राट आहे, बाजी, शंकर, विराट, सगळेच बैल पाहिजे. कसं आहे, काय वाटतं नियोजन मैदानाविषयी? आता मैदान तर पहिल्यांदाच होतं आपल्या भागात आणि मोठं मैदान आहे, चांगलं मैदान होईल. हां. आता एक मोठा प्रश्न जो प्रेक्षकांना बऱ्याच त्या प्रश्नाची आतुरता होती की शाकीरबाई काय व्यक्त होता. आणि जो प्रकार घडला त्या प्रकारानंतर आपली कुठलीच मुलाखत झाली नाही. मी पण तुमची मुलाखत घेतली नाही, तुम्ही कुठं व्यक्त झाले नाही त्या गोष्टी. त्याच्यानंतर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने देखील बंदी घातली. तो जो प्रकार घडला होता मांजरीच्या मैदानात गंगापूर तालुक्यात, तर काय नेमकं झालं होतं त्या दिवशी? तिथं काहीतरी थोडीफार आपली बी चुकी होती. कारण तिथं पण थोडंसं लोकांना पण थोडी चुकी होती, त्याला लय मोठी करून दाखवली. बरं. हा, त्याच्यामुळे पब्लिकला लय वाटलं का लय मोठी चुकी केली. तेवढं काही होतं नाही तसं.
कारण ते AI न बनेल होतं, त्या हिशोबानं लय लोकायला दिसत होते. आणि आता काय होतं, AI ची सध्या क्रेज आहे आणि बॅनर असतील, व्हिडिओ असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी AI मुळं, आणि आपण बघतोय की IT क्षेत्रामध्ये सुद्धा AI मुळं बरेचशा लोकांचे जॉब गेलेले, ज्यांना जॉबवरून काढण्यात आलेले. कारण AI थोडक्यात काम करतं. तशा पद्धतीने हे व्हिडिओ मॉप करणं, व्हिडिओ बनवणं किंवा एखाद्याचं बॅनर बनवणं, चुकीच्या पद्धतीने त्याला व्हायरल करणं, या गोष्टी मोठ्या प्रमाणात सध्या वाढलेल्या आहे. आणि कुठलाही व्यक्ती असू द्या, कुठल्याही क्षेत्रात विश्वास करताना काळजीपूर्वक विश्वास करा. आता तुमच्या बाबतीत जे झालं, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की AI मुळं झालं, तर तो प्रकार मी पण त्या गोष्टीचा निषेध करतो. जो प्रकार घडला तो चुकीचा होता. अखंड महाराष्ट्राने तो बघितला. एक प्रसिद्धीच होता, तुम्ही होते, कुठेतरी चर्चेत होते, आणि तो तुमच्याकडून तो प्रकार घडायला नको होता. पण प्रकार घडला कमी आणि दाखवला जास्त, त्याचा भाऊ केला. जे वेळेस व्यक्ती समजा गरीब वरती जातं, त्याला माग कसा वळल्या जाईल त्या हिशोबाने काहीतरी त्याची थोडीशी चूक पाहते, बरोबर, आणि त्याला लय मोठं धावते, बरोबर. काही बी विषय असू द्या. मग काय झालं त्याच्यानंतर? बंदी घातली तुमच्यावर अखिल भारतीय बैलगाडा संघ. आता आपले विलास पैलवान असतील, आबा असतील, आता त्यांना बंदी घातलेली आहे. कारण आपली पण चुकी होती, त्या हिशोबाने त्यांना बंदी घातली, आणि आपण त्या बंदीवर बी आपण मान्य केलेलं आहे. आतापर्यंत कोणत्या गाड्या आणल्या नाही, काही नाही. आता 1-1.5 महिना झाला, अजून काही विषय आपण गाडी मीडियावर कोणत्या बसलोच नाही. आता काय अपेक्षा राहील? बंदी उठवायला पाहिजे तुमच्या वर्षी. 2 महिन्याची बंदी होती. हा, आता 2 महिन्याची होती, आता काही थोडे दिवस राहिले. हा, बंदी उठवायला पाहिजे. गाडीवरती पुन्हा त्या जोमात दिसले पाहिजे, आणि ज्या चुका झाल्या होत्या त्याच्यावरती पांघरून टाकून कुठंतरी पुढं गेलं पाहिजे असं वाटतं. हो. राजाचं काय आहे सध्या? राजा कुठे आहे मग? राजा पैलवानकडे, सौरभ शेटला. हा. मग राजाचं कसं करणार? पेडगावला पळणार की इकडं पळणार? राजाने आता पेडगावला ते काढणार होते, पण अजून नाही म्हणते काढायची. अजून नाही. हा, पैलवान म्हणे माळशिरातला काढू म्हणे 61 फाट्याला. 1 वर्षाचं प्रेम आणि या वर्षभरात जी मेहनत आणि मिळवलेली माणसं, तर ही क्षणार्धात कुठंतरी कमी झाली असं वाटतं का? नाही, आता काहीच थोड्या दिवसातच चांगलेच निर्णय होईल. कारण जे पहिले लोक जसे मिळून राहत होता आपण त्याच पद्धतीनं राहणार. हा, काही आपल्या भागात पण चुकीचं घडलं, बरोबर, त्या हिशोबानं आपल्यावर पण बंदी आणलेली. हा, कारण त्यानं पण जाणून बुजून बंदीने आणली. काहीतरी आपल्याकडून पण चुकलेलं आहे. बरोबर. हा, नाही, संघटना ज्यावेळेस काम करते, कुठलंही क्षेत्र असू द्या, संघटना महत्त्वाचं आहे. आणि आज संघटनेने कुठेतरी निर्णय घेतला तर तो सकारात्मक याच्यासाठी वाटतो की पेडगावचं मैदान हे मोठं मैदान होतं आणि पारंपरिक आहे. खूप मोठी गर्दी राहते, त्या गर्दीत कुठला अनुचित प्रकार घडू नये या सगळ्या गोष्टी समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं स्वागतच करायला पाहिजे. चांगलाच निर्णय घेतील ते. तुम्हाला संपर्क वगैरे झाला का नंतर? हा, आता संपर्क झालाच ना. तर राजाच ते स्टाम्पचे बनले. कारण ज्या पद्धतीने तुम्ही ट्रोल झाले, तुमचा जो प्रकार होता त्या प्रकारावरून ट्रोल झाले, किंवा हे जे प्रकार बंदी तर नाही म्हणतात, कारण की संघटनेनं कुठंच असा उल्लेख केला नाही की बंदी केली म्हणून. त्याच्यामुळं जो पश्चिम महाराष्ट्र मर्यादित खेळ केला आणि या भागाला कुठेतरी इकडच्या भागातले बैल पळणार नाही, तर तो सगळा विषय पेडगावच्या मैदानामुळं, पेडगावच्या मैदानात अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने तो सगळा त्या ठिकाणी झाला. पण काय वाटतं पुढं भविष्य? पुढच्या भविष्यात, कारण सगळे एकमेकात खेळले तरच मजा आहे, तशी मजा नाही आहे. आणि आपले आबा असतील, चांगल्याच योग्यच निर्णय घेतील. हा, पण ह्या अशा गोष्टीमुळं किंवा बैलगाडा क्षेत्र एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम अखिल भारतीय बैलगाडा संघटना करत होती. पण संघटना म्हणून चांगला निर्णय आहे असं वाटतं? संघटना म्हणून आता आपल्याला वाटतं चुकीचं आहे, पण संघटनेनं हा चांगलाच निर्णय घेतलेला आहे. हा, कारण त्याचे आपले नाशिकमध्ये जे प्रकार घडलं त्याच्यामुळे ते चुकीचंच होतं. आता कोणी असू द्या, एवढं मोठं समजा बैलगाडी क्षेत्रात त्याला काही 10 रुपयाची इन्कम नाही आहे, बरोबर, आणि ते चालू राहिले ते व्यक्ती, तर
म्हणजे त्याला काहीतरी चुकीचं बोललो आपण त्याला तरी काहीतरी राग येणारच ना. आणि त्याच्या पण पाठीमागं भरपूर लोक आहेत ना. नक्कीच. आपण आता सगळेच आहे. एका व्यक्तीनं चुकीचं केलं. इकडं ट्रॉफी वगैरे दाखवा बरं. ट्रॉफी एवढंच आहे का? नाही, ट्रॉफी अजून घरात पण आहे. बरं. ते तिकडून आता याला वेगळं दालन करणार आहे की इथं? हा, ते एक घरात भरपूर ट्रॉफी अजून ते काढल्यानी. बरं. कारण इथं पात्रा मित्राला आवाज राहिलेला आहे. हिशोबाने चांगलं ठेवू. भैया हे खाणं पिणं कसं केलं आता बैलांचं? सारखंच आहे सगळं? हा. जे रुटीन आहे तेच चालू आहे की कमी केलं? नाही, जे रुटीन आहे आपली तेच चालू आहे. बरं. हा, आणि राजाला ज्या पद्धतीने इकडं खायला होतं आता त्या पद्धतीनं आपण त्याला सांगलेलं आहे पैलवानला. त्या पद्धतीनं त्याला पण बैलाला खाद्य चालू आहे. आणि आपल्यापेक्षा पण चांगली मेहनत घेते ते. रोजच्या बैलाची हेडी होते येते. आपण पाहत राहतो. चांगल्या मेहनत घेऊन राहील ते. बरं. एक बैलगाडा क्षेत्र जर म्हटलं तर संघर्ष आणि चांगले दिवस कमी आले पण संघर्ष जास्त आला तुमच्या वाट्याला. हो, कारण राजा सम्राटने चांगले दिवस दिले तुम्हाला पण क्वचित दिले आणि त्या कमी दिवसात खूप प्रचंड व्हायरल झाले. कुठेतरी प्रेम मिळालं लोकांचं. पण त्यानंतर अचानक एक बॅड पॅच आला. राजाला गुलाल नाही. मग नंतर परत शंकर येतो. शंकर गुलालात ठेवतो. मग बाजी तिकडं मुंबईला गुलालात ठेवतो. हा चढ उतार कसा वाटतो तुम्हाला? चढ उतार चालूच असतो. आणि प्रत्येक दिवसात आपण जिंकत राहिलो त्याच्यात बी मजा राहत नाही. बरं. म्हणजे हार जीत पाहिजेच. तरच आपल्याला हारची काय किंमत आहे जीतची काय किंमत आहे ते कळते. प्रत्येक दिवस आपण जिंकत राहिलो त्याच्यात मजा नाही. नक्कीच हार जीत गरजेचं आहे. आणि सगळे दिवस सारखे असले तर त्या दिवसाची किंमत राहत नाही. आणि त्याच्यामुळंच आज कुठेतरी घोडाला डिस्टर्ब करतो तुमचा. घोड्याचा वापर आता ना अगोदर कुठला घोडा होतो? तो आपला गावठीच होता. हा, आता हा कुठला खरेदी? ह्यो आता आपले जमनवाडीचे आपले जीवन भाऊ आपले मित्राचे. कारण चांगला घोडा पळणार होता त्याचा. आपला तो घोडा वारला म्हणून म्हणलं जीवन भाऊ आपल्याला घोडा पाहिजे. फोटो बघितले होते त्याच्या स्टेटसला. आणि त्याने आपल्या एका शब्दावर घोडा दिला. तो एक नंबर घोडा आहे. आता दिनांक 21 जून 2026 रोजी मैदान संपन्न होत आहे. आणि मोठं मैदान या मराठवाड्यामध्ये ठेवलं गेलेलं आहे ज्याला हिंदकेसरी मान. आणि त्या मैदानाविषयी काय सांगाल? मैदान फार चांगलंच होणार आहे. कारण आता लांबून जे बी कोण विदर्भ असेल तर खालच्या भागातले जे बी बैलगाडा मालक येतील चांगल्या पद्धतीनं उतरावला पाहिजे. आणि मैदानाची चांगली शोभा वाढवायला पाहिजे. नक्कीच. एक शाकीरबाईकडनं पण आव्हान राहील बैलगाडा मालकांना जास्तीत जास्त संख्येने या हिंदकेसरी मानाच्या मैदानासाठी आपण त्या ठिकाणी आपल्या बैलांचं उतरावं. प्रेक्षकांना देखील विनंती राहील की प्रेक्षकांनी देखील या मैदानाचा आनंद घेण्यासाठी त्या मैदानात यावं. काही गोष्टी मी अगोदर सांगितलं की संघर्ष आणि चढ उतार ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतात आणि ते बऱ्यापैकी यांच्या वाट्याला आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की पैसे कमवता किंवा गुलाल दिसता, मात्र संघर्ष ज्यावेळेस असतो त्यावेळेस ती परिस्थिती कोणाला दिसत नाही. तर या सगळ्या गोष्टी प्रत्येक बैलगाडा मालक हा श्रीमंत असो गरीब असो सर्वसाधारण असो कुठलाही असू द्या प्रत्येकाच्या वाट्याला हा संघर्ष असतोच. आणि तोच एक या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न होता. शाकीरबाईकडनं झालेल्या चुका आणि त्या चुकांवरती आता पांघरण टाकून पुढं सरकलं पाहिजे. आणि येणाऱ्या 21 तारखेला हिंदकेसरी मानाच्या मैदानात त्याच जोशात आपल्याला गाडीवरती शाकीरबाई दिसतील जर संघटनेने त्यांच्यावरची बंदी उठवली तर. धन्यवाद.